लेस्बियन लव्ह स्टोरी अँड अरेंज मॅरेज एपिसोड 5. तर मागील भागात पाहिलं होतं आपण की तिच्या माहेरी गेली होती आणि ती 4-5 दिवस येणार होती. वीराला तर याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. ती घरी आल्याच्या नंतरने तिच्या आईने तिला सांगितलं होतं. तर आता पुढे पाहू. असंच 1-2 दिवस जातात आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वीरा कामावून घरी आल्याच्या नंतरने फ्रेश वगैरे होऊन ते आपलं रोजचं रुटीन चालू होतं. त्याच्यामुळे जे काही काम असेल ते करत होतं. त्याच्यानंतरने मग जेवण वगैरे सगळ्यांनी केल्याच्या नंतरने जेव्हा वीरा रूममध्ये बसलेले होते ते विचारच करत होते. काय कसला विचार करत होते आता ते वीरालाच माहीत. त्याच्यानंतर थोड्या वेळाच्या नंतरने वीराच्या आई वीराच्या रूममध्ये येते आणि तिला बोलते की उद्या तुला अनुला घ्यायला जायचं आहे. तर त्याच्यानंतरने वीरा तर लई खुश होते. ती आईला बोलते की हो आई जाईल. तर आई बोलते तुझं कामाचं कसं मला सुट्टी भेटली. तर वीरा करेल फोन सांगेल मी उद्याच्या दिवस सुट्टी मिळेल मला. तर मी जाईल उद्या त्यांना आणायला. त्याच्यानंतर मग वीराची आई काय बोलत नाही आणि मग बोलतात की झोपतो चालतं. त्याच्यानंतर वीराला तर काय आता झोप येणार नव्हती. तर असंच बऱ्याच वेळेनंतर 1-2 वाजता तिला झोप लागते आणि सकाळी पण ती लवकरच उठते. तिला तर झोपच नव्हतं. सकाळी तर लवकर उठते. मग ती उरकून सगळं लवकरच तयार होते आणि जे काय दारा वगैरे असेल ते चालू होतं. त्याच्यानंतरने नाश्ता वगैरे केल्याच्या नंतरने वीराची आई बोलते की अनुला फोन करून सांगितलेलं आहे मी अनुच्या आईला ते उरकून बसतील आणि त्यांनी जेवणासाठी पण तुला मी बोलावलेलं आहे. तर लवकरच लवकर जाऊन तुम्ही येताल लवकरच. तर अनु बोलते की हो आई उरकून मी आता थोड्या वेळात निघते. तर वीराच्या घरापासून अनुचे घर 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर होते. तर वीरा 1 तासाचं अंतर कमीत कमी 40 मिनिटातच पार करते आणि वीराच्या अनुच्या घरी पोचते. तर वीराने आज ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. तर ती जशी गाडी पार्क करते आणि मी 2 व्हीलरच नेली होती तिने तिच्या बाबांची. तर गाडी बंद करून जेव्हा गाडीवरून उतरते तेव्हा तिचे सासरे आणि सासू तर अंगणातच बसलेले होते. त्याच्यानंतरने वीरा त्यांच्या पाया पडते आणि वीराचे सासरे बोलतात की छकुली मी अनुची बहीण छकुलीला बोलतात की पाणी घेऊन या. पाणी वगैरे घेऊन छकुली येते. तर वीराने तिच्यासाठी पण चॉकलेट वगैरे आणलेलं होतं ते तिला देते आणि मग छकुली तर फार खुश होते. चॉकलेट वगैरे तिला आणि ती पळत जाऊन तिच्या बहिणीपाशी जाऊन सांगते की दाजी आलेत आणि त्यांनी माझ्यासाठी चॉकलेट पण आणलेत. तर अनुला तर काय ऐकून मी ती एवढी खुश नव्हती झाली. तिला काही वाटायचंच नाही. मी खुशच व्हायची नाही. तिच्या मनात तरी काय होतं तिलाच नाही. त्याच्यानंतरने मग जावयांसाठी सासऱ्यांनी खास गावरान कोंबडीचा बेत केला होता. त्याच्यानंतरने मग थोड्या वेळ बसून असंच बोलतात तुझे सासरे आणि वीरा. त्याच्यानंतर जेवायला बसतात. कोंबडीचं मटण होतं तर वीराच्या तर आवडीचं मस्त मध्ये जेवण वगैरे केल्याच्या नंतरने अजून थोडा वेळ 1 अर्धा तास अनुची आई बोलते की आता ऊन झालेलं आहे
त्याच्यामुळं तुम्ही थोडा वेळ बसवून खाली झाल्यावरती मग निघा, मग संध्याकाळपर्यंत घरी पोचतात. तर वीराचं तर लक्ष इकडं तिकडं होतं, सारखं अनुला शोधत होते. आल्यापासून अजून तिने अनुला बघितलं नव्हतं. आणि अनु तर काय बाहेर यायला माहिती वीराच्या समोर येतच नव्हते. तर मग थोड्या वेळाने असंच अजून एक अर्ध्या तासाच्या नंतरने मग अनुची आई अनुला बोलवायला जाते की तू पण उरक, म्हणजे लवकर जाताल तुम्ही. तर अनुने आज निळ्या कलरची साडी घातली होती, सिंपल साडी होती. जास्त काय मेकअप करायचं तिला काय आवड नव्हती. साडी वगैरे घातल्याच्या नंतरने ती तिची बॅग घेऊन हॉलमध्ये येते. हॉलमध्ये आल्याच्या नंतरने वीराची आणि अनुची नजर होते. वीरा तर बाण गेले होतेच त्याच्याकडं एकटकच बघत होते. त्याच्यानंतरने अनुलाच थोडं अवघडल्यासारखं वाटल्याच्या नंतरने अनुने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि ती तिच्या बाबांच्या आणि आईच्या पाया पडायला खाली वाकली. तेवढ्यात वीरा पण तिच्याबरोबर जाऊन दोघांनी बरोबर आशीर्वाद घेतला. त्याच्यानंतरने वीरा दोघांचा निरोप घेऊन निघाली. तर गाडीवर वीरा जाऊन बसल्याच्या नंतरने वीरा अनुकडे बोलली की त्या मी बॅग पुढं टाकीवर ठेवते, पण अनुने काही बॅग दिली नाही. ती बोलली की असं मी धरतो. तर परत वीरा पण काय बोलले नाही. त्याच्यानंतरने मग आईबाबांचा निरोप घेऊन दोघे पण घराकडे निघाले. तर थोडं पुढं आल्याच्या नंतरने वीराने बोलायला सुरुवात केली, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला घरी? तुमची इच्छा नव्हती का यायची? मी अजून थोडेफार दिवस राहायचं होतं तरी चाललं असतं, काय तसं नव्हतं असं बोलत होती. पण अनु काय एवढं काय रिस्पॉन्स देत नव्हती. हा हो फक्त एवढंच चालू होतं. वीरा पण जास्त काय बोलले नाही. नंतरने पुढं आल्याच्या नंतर वीराला कॉफी शॉपपाशी तिने गाडी थांबवली आणि अनुला बोलली की तुम्हाला चॉकलेट कॉफी प्यायची आहे. तर अनु नको बोलत होती. वीरा म्हणली की तुम्ही आतमध्ये नसाल यायचं तर आपण एक काम करू, पॅक करून आणतो मी, तुम्ही पुढे गेल्यानंतरने आपण एखाद्या झाडाच्या खाली सावलीखाली पेलात तरी चालेल. त्याच्यानंतर अनु तर नकोच बोलत होती. पण वीराने एकदा हट्ट धरला की मग ती पण जाऊन घेऊन येते. थोडं पुढं गेल्याच्या नंतरने ते कॉफी पितात आणि परत घराकडे निघतात. अनुच्या चेहऱ्यावर तर मी 12 वाजलेल्या होत्या. तिला काय एवढा खास रसच नव्हता. तिच्या मनामध्ये काय अजून नव्हतं. पुढे बघू आपण काय होतं स्टोरी सध्या थोडी बारकीच आहे, पण ॲडजस्ट करून घ्या आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. एवढंच म्हणणं आहे की सबस्क्राईब करत नाही तुम्ही, स्टोरी ऐकता आणि सबस्क्राईब करत नाही, तर तसं करू नका, सबस्क्राईब करा. अजून स्टोरीमध्ये पुढे बरंच काही येणार आहेत गोष्टी, तर त्या पाहण्यासाठी माझ्याबरोबर सबस्क्राईब करून ऐकत राहा स्टोरी.